तुम्हाला दाखवलं चिंचपोकळीचं चिंतामणीचं पाठ्यपूजन। आता आपण जाऊया परळच्या राजाकडे, बघूया त्यांची काय थीम आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे चिंतामणीची यावर्षी तिरुपती बालाजीची थीम आहे, तर बघू परळच्या राजाची काय थीम आहे, जाऊन बघूया त्यांचं पाठ्यपूजनचं कसं काय सिस्टम आहे, सेटअप लावला त्यांनी। तर चला तिकडे। हाच रोड काही दिवसांनी एकदम भरलेला आणि गजबजलेला असेल। हा आपल्या लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार स्वस्त आहे। बघू यावर्षी आपल्या लालबागच्या राजाचं काय थीम आहे। बघा आपल्या लालबागच्या राजाची अशा प्रकारे तयारी सुरू आहे। मी गेटवर उभा आहे। या पद्धतीने लालबागच्या राजाचं गेट सजत आहे। मागच्या वर्षी हत्तीचा चेहरा लावलेला, जो की खूपच भव्य दिव्याने सुंदर होता। यावर्षी बघू लालबागच्या राजाचं काय आहे थीम डेकोरेशनचं, एंट्री फेजचं। तुम्ही जर यूट्यूबवर नवीन असाल तर तुम्ही यूट्यूबला माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की यावेळेस लालबागच्या राजाचं आणि परळच्या राजाचं काय थीम असणार ते मला कमेंटमध्ये सांगा। तर आपण आता जस्ट चिंचपोकळी चिंतामणीचा रस्ता क्रॉस करून लालबागच्या राजाला पार करून चाललो आहे। आपण बघू परळच्या राजा आणि तेजू काय दोघांचे पाठ्यपूजन आहेत। तर बघू पहिलं कोणाचं भेटतं आहे। मला पण शॉर्टी नाही आहे, कारण आता पुढे गेल्यावर थोड्याच वेळात तेजू काय यांचं पाठ्यपूजन पण आपल्याला लागेल। पण आता बघू कसं जमते, कारण 4:30 वाजून गेलेले आहेत, 5 वाजत आलेले आहेत। बघू आता पण परळच्या राजा आपला नरी पार्क त्यांच्याकडे तर जावंच लागणार। हा रस्ता आहे। हे आपल्या समोर आहे राजा तेजूबाईचं आपल्या पाठ्यपूजन। यावर्षी राजा तेजूबाईंचं दख्खनचा राजा ही थीम आहे। म्हणजे यावर्षी राजा तेजूबाया दख्खनचा राजा यांच्या रूपात येणार आहे। खंडोबा ज्योतिबा आपले नाही, ज्योतिबा नाही, दख्खनचा राजा, सॉरी मला माहिती नाही, कारण मी दोघांना मानतो, ज्योतिबा आणि खंडोबा दोघांना। तर आपल्या दख्खनचा राजा यांच्या रूपात येणार आहे। जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं की आपला तेजूबाया हा दख्खनच्या रूपात येणार आहे। तर आता मला जास्त करून ओढ लागलेली आहे आपल्या परळच्या राजाची नरे पार्क। आपण आता थेट चाललेलो आहोत परळच्या राजाकडे। तर बघू तिकडे त्यांची काय थीम आहे। चिंतामणीची मी तुम्हाला पहिलं सांगितलं की चिंतामणीची श्री बालाजी यांची थीम आहे, आणि आपला जो राजा आहे तेजूकायाचा त्यांची थीम दख्खनचा राजा आहे। आता बघू नरे पार्कची काय थीम आहे, आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या मंडळाला जास्त सपोर्ट करता किंवा कुठल्या मंडळाचा गणपती तुम्हाला जास्त आवडतो। हे फक्त जस्ट अंडरस्टँडिंगसाठी मला तुमच्या आणि माझ्या दोघांच्या, आणि तुम्ही कुठल्या मंडळासाठी उत्सुक आहात आगमनासाठी ते पण मला कॉमेंट करून सांगा। जी लोक मुंबईमध्ये वेस्टर्न लाईनवरनं येतात त्यांना लोअर परेलला उतरून त्यांना या साईडून यावं लागणार। हा रस्ता आहे, इथून आलात की राईट मारायचा, राईट मारले की तुम्हाला बाजूलाच घनसंकुल दिसेल, जिकडनं सगळे आगमन वगैरे होतात। ठीक आहे, आपण याच दिशेने आता चाललो आहे परळचा राजा नरे पार्क यांच्याकडे, यांची थीम बघायला आणि यांचं पाठ्यपूजन बघायला। बघू आता त्यांची थीम काय आहे। तुम्हाला जर हा दरवाजा आठवत असेल त्या दरवाजातून मागच्या वर्षीच आपला परळचा राजा नरे पार्क आणि त्यांच्यासोबत भव्य असे भरपूर सुंदर सुंदर सुबक मूर्त्या आणि फेमस मूर्त्या निघालेल्या आहेत। आता आपण आता थेट चाललो आहे परळचा राजा नरे पार्क यांच्या थीम बघायला। मी खूप एक्सायटेड आणि उत्सुक आहे की यावेळेस त्याची थीम काय असेल। मागच्या वर्षी श्रीरामाची थीम होती, जी की खूपच सुंदर मूर्ती, खूपच म्हणजे मला बोलताच येत नाही अशी सुंदर आणि सुबक मूर्ती होती। ते बघू शकता की क्राऊड पण तिकडेच चाललेला आहे। आपण त्याच दिशेने जात आहोत। आता तिकडे गेल्यावर बघू कसं काय होतं, कारण मी आता खूप म्हणजे थोडं थकलेलो पण आहे, पण मी उत्सुक पण आहे, मी एक्सायटेड पण आहे की मला परळच्या राजाच्या यावर्षी थीम बघायचं आहे। मागच्या वर्षी आगमनामध्ये होतो पण पाठ्यभूषणात गेलो नव्हतो। यावर्षी नशीब एवढं माझं उजळलं की सोबतच 3 पाठ्यभूषण मला भेटले। तेच म्हणतात देवाच्या घरात, ते हिंदीत बोलतो ना, देवाच्या घरात देर आहे पण अंधेर नाही, तीच गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे। तर आता बघू, आज आता लोअर परेलमध्ये आलेलोच आहे, तर 2 पाठ्यभूषण आपण बघितलेलेच आहेत।
तर त्याचबरोबर आता आपण चाललो आहे परळच्या राजा नरेपार यांचं पाठ्यपूजन बघायला. ते बघून आपण जाणार आहोत क्रिस्टल आर्ट्स श्री अरुणदादा यांचा वर्कशॉप बघायला. तिकडे पण आपण जाणार आहोत. आणि जसं की तुम्हाला माहिती सर्वांना माहितीच आहे की आपला काळाचौकीचा महाराजा महागणपती यांचे आगमन 16 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 2 ते 2:30 या दरम्यान होणार आहे. त्या सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की मोठ्या संख्येने काळाचौकीच्या महागणपतीला त्यांचे 2026चे पहिले रूप पाहण्यासाठी दुपारी ठीक 2 वाजता आपला गणसंकुल यांच्या इथे उपस्थित राहावे. सॉरी, गणसंकुल नाही, कलागंध आर्ट्स. आकार तो घेतोय, आनंद मला होतोय. याला म्हणतात बाप्पांचा थाट. बघा किती सुंदर आणि किती थाटात बसले. हाच रस्ता आहे. इकडे तो पुढे जे मैदान दिसत आहे त्या मैदानातच आपल्या परळच्या राजाचं पाठ्यपूजन चालू आहे. बघू यावर्षीचे त्यांची थीम काय नाही, कसा भव्य देखावा त्यांनी साकारला आहे पाठ्यपूजनासाठी. गणेशोत्सव 2026 येणारे प्रत्येक पाठ्यपूजन आणि प्रत्येक सोहळा, आगमन सोहळा आणि भव्य दिव्याचं मूर्तींचे देखावा मी तुम्हाला सादर करीत आहे. फक्त माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर सपोर्ट द्या. तर मी थोडे गल्लीत चुकलो, तर आपण आता घेतो शॉर्ट. जसं तुम्हाला आवाज येतो आहे तो आवाज आपल्या परळच्या राजाचाच पाठ्यपूजनाचा आहे. हेच ते मैदान आहे, बघू शकता. तो बघा, तो आपल्या पाठ्यपूजनाचा सेट आहे पूर्ण, जो की अजून सजतो आहे. हेच ते मैदान आहे जिकडे आपण परळचा राजा नरे पार्क बसतो. हेच आहे नरे पार्क. तर आता बघू, मी खूप उत्सुक आहे राजाची यावर्षीची आपल्या परळच्या राजाची थीम बघण्यासाठी. चला तुम्हाला पण दाखवतो. परळचा राजा अर्जेंटिना फॅन. यावर्षी आपला परळचा राजा विठ्ठल देव यांच्या रूपात येणार आहे, बघू शकता. आपल्या यावर्षीचा परळच्या राजाचं थीम विठ्ठल रूपात आहे. अमृताहुनी गोड माझ्या राजाची ओढ. परळचा राजा या 2026 यावर्षी विठ्ठल रूपात येणार आहे. तर आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 वार शनिवार. आज 3 मंडळांचे पाठ्यपूजन आहेत. चिंचपुगळेचा चिंतामणी, राजा तेजूकाया आणि परळचा राजा. जसं आपण या ब्लॉगमध्ये कवर केलं की चिंचपुगळेचा चिंतामणी यावर्षी तिरुपती बालाजींच्या रूपात येणार आहे आणि आपला राजा तेजूकाया हे दख्खनचा राजा ह्यांच्या रूपात येणार आहे आणि आपल्या परळचा राजा नरेपार हे विठ्ठलांच्या रूपात येणार आहे. बघू कशी त्यांची भव्यने सुंदर देखावा असेल. पुढील फॉलोअपसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण अग्रेसर झालेलो आहोत क्रिस्टल आर्ट्स जवळ जायला, अरुण दत्ते यांचं वर्कशॉप बघण्यासाठी.